20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. खूप मुलं गडबडून गेलेत. मग आता 20 जानेवारी पासून ग्राउंड जर चालू झाले तर मला ग्राउंडला मार्क्स येतील का? आणि मग आत्ताच पाय त्यांचे लटलटायला लागलेत. तर मित्रांनो, गडबडायचं नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुंबई आणि पुणे वगळून बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड कधी होतील? काही जिल्ह्यांच्या डेट आल्यात, काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत. आणि ग्राउंड आता राहिलेले दिवस कसं करायचं यावरच हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा. खूप कामाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असेल मित्रांनो. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैपळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. रायगड, चंद्रपूर आणि आणखीन बऱ्याच जिल्ह्याच्या तारखा पण डिक्लेअर झालेल्या आहेत आणि हॉल तिकीटही लवकरच येतील. 20 जानेवारी पासून त्यांचे ग्राउंड चालू होत आहे. आता खूप मुलांना एक प्रश्न पडलाय. मग प्रत्येक जण ज्यांनी ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय प्रत्येक जण विचारते आमचं ग्राउंड कधी होईल? 20 जानेवारी पासून होईल की कसं होईल? तर मित्रांनो, गडबडायचं नाही. मुंबई आणि पुणे हे दोन जिल्हे जर वगळले तर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड जानेवारी एंड पर्यंत चालू होतील. त्याची अपडेट येऊन जाईल. त्यामुळे आता तो प्रश्न तुम्ही कधी विचारू नका कोणाला, त्यात वेळ नका घालू. आपल्याला 100% जानेवारीच्या लास्ट मध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये ग्राउंड द्यायचंय. हे टार्गेट ठेवा आणि त्या अनुषंगाने आपली तयारी करा. मग लगेच 2-2, 3-3 टाइम पळू नका. दुपारा पळतो, सकाळी पळतो, संध्याकाळी पळतो, असं करू नका. एनर्जी वेस्ट करू नका. महिलांसाठी 800 मीटर आणि मुलांसाठी 1600 मीटर हे दोन इव्हेंट मित्रांनो खूप महत्वाचे आहेत. म्हणजे 1600 आणि महिलांसाठी 800. आता तुम्ही इथून मागे जी प्रॅक्टिस केली आहे तिला फक्त आता आजमावायचंय. आपल्याला मार्क्स किती यायच्यात आता इम्प्रुव्हमेंट होत नाही. 20 दिवस राहिलेत किंवा 25 दिवस राहिलेत. तुम्हाला एवढे दिवस आहेत. यामध्ये आपण जे इथून मागे प्रॅक्टिस केली त्याला ओके आहे का? आपल्याला ते देता येईल का ग्राउंडवरती? ते टॅली करायचंय. म्हणजे तुम्ही एकदा सकाळी टायमिंग काढून पहा, एकदा दुपारी टायमिंग काढून पहा आणि एकदा 4-5 वाजता संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही ग्राउंडचा टायमिंग काढून पहा. तीनही वेळेस कसा येतोय ते चेक करा. म्हणजे एका दिवसात 3 वेळेस नका काढू. ठीक आहे, 8 दिवसातून जर तुम्ही टायमिंग काढत असाल, ह्या आठवड्यात सकाळी काढला, नेक्स्टला दुपारी काढा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काढा. हे करा मित्रांनो आणि ग्रुपमध्ये पळा. जेणेकरून जी तुमच्या मनातली भीती आहे, जो संभ्रम आहे, जे टेन्शन येत आहे ते बंद होईल आणि त्यामुळे तुम्ही डगमगले नाही तर 100% तुम्हाला इथं चांगले मार्क्स येतील. खूप मुलांचं असतं प्रॅक्टिस एकदम प्रॉपर असते, पण हुकतं कुठं, ते चुकतात कुठे की ते इथं आल्यानंतर ते त्यांना तेवढं देता येत नाही. गावी मस्त ते 45 ग्राउंड घेतात टेस्टच्या वेळेस आणि इकडे आल्यानंतर ते डायरेक्ट 43 आणि 41 कडे जातात. कारण की इथली गर्दी, इथला मॉब पाहून ते गडबडून जातात. अरे यार, आता माझं कसं होईल? हे 20 पोरं सोडलेत आणि ते एकदम त्यांची धडकन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. लेकिन मौसम बदल जाने से पहले खुद को बदलना सीखो. हे करा मित्रांनो, तर 100% आपण यशापर्यंत जाणार आहेत. झालं 1600चं 100ला पण. आता कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरलाय तुम्हाला स्पाइक आणि विदाउट स्पाइक दोन्हीची पण प्रॅक्टिस करायची. त्याच जिल्ह्याला काय अलाउड आहे ते आपल्याला ते तेव्हा कळेलच. त्यावरती आपण तुम्हाला अपडेट देऊ. पण सध्या प्रॅक्टिस करताना दोन्ही पण करा. विदाउट स्पाइक आणि स्पाइक. याने काय होईल, तिथं जर तुमचा स्पाइक आला तर 100% स्पाइक घालून तुम्ही पळाले तर फायदा होईल. आणि जर तिथं जर स्पाइक त्यांनी घालू नाही दिला आणि तुम्ही स्पाइकवर प्रॅक्टिस केली, तिथे गेल्यानंतर आपली जमलिंग नको व्हायला. याच्यासाठी आपली तयारी जशी पाहिजे, अवघड विचारा, सोपं विचारा. मला दोन्ही पण येतंय. ह्या वेळेने तुम्ही 100 मीटरची तयारी करायची. आणि खूप महत्वाचं म्हणजे गोळा. मित्रांनो, हातातले मार्क्स असतात गोळ्यामध्ये. एक झटका दिला, थ्रो केला, लगेच 15 आपल्या पदरात, संपला विषय. 15 मार्क लगेच आपल्याला भेटून जातात. फक्त तो प्रॉपर थ्रो द्यायचा आहे. तिथं पण गडबडायचं नाही, फाऊल करायचा नाही. सर्कल वरती गावी पण आता प्रॅक्टिस करताना अर्ध सर्कल समोरून ठेवा. म्हणजे हाफ सर्कल मध्ये लाईन मारा आणि गोळा फेकल्यानंतर रिटर्न जा. त्याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, ते वरती तुम्हाला आयकन दिसत असेल, ते पाहू शकता तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे गोळा प्रॉपर फेका, गडबडू नका. 15 मार्क ते आपल्या हातातले आहेत. अशा प्रकारे जर केलं मित्रांनो, आणि महत्वाचं या प्रकारे ग्राउंड करा. तुमचं जानेवारीच्या लास्टला होऊ द्या किंवा फेब्रुवारीच्या पहिले होऊ द्या, काहीही गडबडायचं नाही. जे आपलं येतंय गावाकडं ते इथं द्या. 100% तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होता. आणि यासोबत अभ्यासही चालू ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे कुठली काळजी घ्यायची मित्रांनो, 100% जेव्हा आपण यशाच्या जवळ जात असतो किंवा आपलं कुठेतरी दिवस बदलणार असतात, त्यावेळेस आपल्या सोबत काहीतरी चुकीचं घडतं. ते कुणी घडवतं काय माहित नाही, पण ते प्रत्येकासोबत होतं मित्रांनो. माझं ग्राउंडच्या आदल्या दिवशी 2 दिवस मला डोळे आले होते. म्हणजे बेकार एकदम लाल जरद डोळे झाले होते. आणि त्या अवस्थेत मी ग्राउंड दिलं मित्रांनो. ते काही सांगू शकत नाही. त्यामुळं गाडीवरचा प्रवास टाळायचा. याच्या आधी पण मी सांगितलंय.
त्यानंतरून आपण जेव्हा पण प्रॅक्टिस करायला जातोय, सकाळी जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल मॉर्निंगला, रोडवरती धावत असाल, तर सध्या ऊसाचा सीझन चालू आहे, म्हणजे कारखाने चालू आहेत आणि ऊस तोड कामगार किंवा ऊस तोडून ते ट्रॅक्टरवाले वाहतूक करतात. मग त्यावेळेस ते मित्रांनो ती एक काळजी घ्या. त्यानंतर पहाटे लोक झोपीत पण असतात, झोप लागते प्रत्येकाला, तिथं पण आपल्याकडून काय व्हायला नको. आणि रनिंग करताना खाली व्यवस्थित लक्ष करून पळा, जेणेकरून पाय मुरगळणार नाही. अशा वेळेस जर पाय मुरगळला किंवा इजा काही झाली, हातापायाला दुखापत झाली, तर आपलं एवढं प्रॉपर असूनही आपल्याला भरतीच्या बाहेर जावं लागतं. मित्रांनो, ही खूप मोठी संधी आहे आणि यात 100% तुम्ही होणार आहेत, असा स्वतःला आत्मविश्वास द्या आणि त्यानुसार तयारी करा. बाकी काहीही करण्याची गरज नाही. आशा करतो व्हिडिओ मधून क्लिअर झालं असेल की आपल्याला आता काय करायचं. आणि जरी तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. 100% मित्रांनो तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. काही गडबडू नका, 100% मी तुमच्या सोबत आहे, जोपर्यंत तुमच्या अंगावरती गुलाल पडत नाही. नंतरून ते तुमच्यावर डिपेंड करतं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओ तुम्हाला वाटतंय काहीतरी फायद्याचा आहे तर तुमच्या 2 मित्राला पण शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.